जोरदार पावसाच्या सरी बरसत होत्या. आकाशातून रप-रप, चाळणीतून माती गाळावी तसा पाऊस धो-धो कोसळत होता. मध्येच काळ्या ढगांच्यात गुलाबी वीज कडाडायची आणि मोठ्या कानठळ्या हृदयात धडकी भरवणारा विजेचा आवाज व्हायचा. नटूलाल चहावाल्याच्या टपरीवर आज कॉलेजमधले तरुण पोरं घोळक्याने चहा पीत बसले होते. जोरदार पाऊस आणि त्यात गरम चहा म्हणजे मेजवानीच. बोले तो सुख म्हणजे काय असतं तर हेच असतं. पावसाच्या रप-रप कोसळत्या सरींनी जमीन ओली झालेली, हवेत गारठा पसरला होता. कॉलेजमधली ती 5 पोरं म्हणजे राज, विनय, भगवंत आणि 2 मुली रिहिना, देवीना असा हा ग्रुप गरमागरम चहाचा कप हाती घेऊन अंगावर आलेल्या थंडीला दूर घालवत चहाचे झुरके घेत होता. तोच विनय म्हटला, अरे गाईज, इस बारिश में मस्तपैकी एक भयकथा ऐकायला मिळाली तर मेजवानीच मिळेल नाही. हातात चहा, आजूबाजूला काळवंडलेलं वातावरण, त्यात ती भूताची गोष्ट, एकदम स्वर्गसुख. हो ना. सर्व मुलांनी होकारार्थी मान हलवली. तोच बाजूलाच चहावाला नटवरलाल उभा होता. तो म्हणाला, अरे बचुआ लोग, भूतिया कहाणी सुनाव क्या. माझ्याकडे आहे एक गोष्ट, पण त्याचे मी वेगळे चार्ज घेईल. एक गोष्ट 300 रुपये. नटूलाल म्हटला, ठीक आहे नटू, पण गोष्टीत दम पाहिजेल. जर ऐकून आम्ही घाबरलो तर 300 नाही 500 देईल, आणि नाही घाबरलो तर तुला आकड बकड बंबे बो. चहाचे पैसे पण मिळणार नाही बो, चालेल का. विनय म्हटला. त्याच्या त्या वाक्यावर नटूलालने जरा विचार केला, मग हो म्हटलं. सर्व मुलांच्या नजरा नटूवर वळाल्या. तसा नटू घसा खाकरत सांगू लागला, बहुत पहिले की बात है. ए नटू थांब. मध्येच भगवंतने नटूला अडवलं व म्हणाला, गोष्टी मराठीत सांग, हिंदीत नाही. समजलं नाही तर लाद घालून तिकडे बिहारला पाठवेल. भगवंताच्या वाक्यावर सर्व मुलं हसली. तसा नटूने फक्त मान हलवली व मराठीत गोष्ट सांगू लागला. ही गोष्ट माझ्या बाबांनी सांगितली आहे. लहानपणी प्रोफेसर विक्राल महाजन काही साधारण आसामी नव्हते. काही लोकांच्या मते प्रोफेसर विक्रालकडे अमानवीय जादुई शक्तींचा साठा होता किंवा दैवी शक्तींचा, पण होता मात्र नक्की देशात असलेल्या रहस्यमयी श्रापित जागा, जिथे ऐतिहासिक वस्तूंचे अवशेष अस्तित्वात असत, अशा ठिकाणी संशोधन शोध करण्याकरिता सरकारमार्फत मोठमोठ्या टीम पाठवल्या जात असायच्या. परंतु त्यांच्या हाती मात्र काही लागत नसे. उलट त्या जागेत त्यांना फार भीतीदायक अनुभव येत असत. आता हेच पहा ना, गेल्या आठवड्यात लखनौमध्ये एक गुहा सापडली, ज्यात संशोधकांना अशी विश्वसनीय माहिती होती की या गुहेत एक अनार्घ्य सर्प राहत आहे आणि त्याच्या जवळ एक अशी जादुई विषारी बाटली आहे जी मेलेल्या सुद्धा जिवंत करू शकते. ह्या मिशनवर तब्बल 20 लोक पाठवली गेली, परंतु त्यामधून फक्त 2च परत आली होती. बाकीचे अंधारात कुठे गायब झाले, त्यांचं काय झालं कोणालाच ठाऊक नाही. म्हणूनच सरकारने या मिशनवर प्रोफेसर विक्रालला पाठवायचं ठरवलं, कारण त्यांच्या हाती गेलेली एकही केस अपूर्ण राहत नसे. शेवटी सरकारने प्रोफेसर विक्रालला तो मिशन सोपवला व आपल्या बायको कंतनियासोबत विक्राल लखनौमध्ये आले, जिथे ती रहस्यमयी गुफेची जागा होती. माझ्या मागोमागे कंतनिया, प्रोफेसर विक्राल म्हटले. एका लांब सडक सरळ मार्गी गुफेच्या रस्त्यातून प्रोफेसर विक्राल त्यांच्या मागोमाग कंतनिया चालत जात होते. जेमतेम दूर 70 मीटरपर्यंत ती वाट पसरली होती. डाव्या उजव्या बाजूला काळ्या रंगाच्या पाशाणी भक्कम भिंती होत्या. काळ्या भिंतीवर 2-3 मशाली जळत होत्या. त्यांचा पिवळसर बल्ब प्रकाश अवतीभवती पसरला होता. खाली सफेद मळकट सुकी माती होती, ज्यावरून हे दोघे पुढे चालत निघालेले. 5-6 मिनिट चालून झाल्यावर हे सर्व एका चौकटीपाशी थांबले. तो एक पाषाणी दरवाजा होता. उघड. प्रोफेसर विक्रालच्या नुसत्या आवाजानेच तो दरवाजा खड खड असा आवाज करत डाव्या बाजूस एका रेषेत
लिफ्टसारखा जात उघडला. कंतनियाला जणू हे जादुई आश्चर्यकारक दृश्य पाहण्याची सवय झाली होती, म्हणून तिच्या चेहऱ्यावरचे भाव सामान्यच होते. विक्राल, ही तर फक्त पाषाणी खोली आहे, ती बाटली कुठे असेल? कंतनियाचा स्वर. कंतू, आम्हाला चावीची गरज पडत नसते. प्रोफेसर विक्राल जरा हसले. विक्रालने असं म्हणतच आपल्या कोटच्या खिशात हात घातला. त्या कोटमधून त्याने एक पिवळा गोल लिंबू बाहेर काढला. कंतनिया एका बाहुलीसारखी ताट शून्यात नजर लावून उभी विक्रालच्या काळशक्तीचा चमत्कार पाहत होती. त्रिलोक मार्गी काळद्वार. विक्रालने असं म्हणतच त्या लिंबूकडे पाहिलं. त्या लिंबाचा पिवळा रंग हळूहळू काळा पडत चालला. ताजं लिंबू खराब झाल्यासारखं तपकिरी काळसर रंग धारण करू लागला. तो लिंबू आता राठ झाला. प्रोफेसर विक्रालच्या चेहऱ्यावर काहीसं छन्नी हास्य पसरलं. कंतनिया जी. कंतनियाचा आवाज. हा लिंबू घे. विक्रालने आपला पांढरा हात कंतनियाच्या दिशेने धरला. कंतनियाने हात वाढवून तो लिंबू आपल्या हाती घेतला. विक्राल काहीसे मंद हास्यासहित तिच्याकडे पाहत होता. कंतनिया. तिने शून्य नजरेने विक्रालकडे पाहिलं. हा काळद्वार गोळा आहे, जो आपल्याला अनार्घ्य पिशाच्य सर्पाकडे घेऊन जाईल, जिथे ती अमरत्व बाटली सुद्धा असेल. तू तो गोळा भिंतीवर आपट. विक्राल म्हणाला. त्यावर कंतनियाने सांगितल्याप्रमाणे आपला उजवा हात वर उचलला व तो काळा पडलेला लिंबू वेगाने समोरच्या भिंतीवर फेकला. तिच्या हातातून तो गोल काळद्वार लिंबू सुटताच त्याने आपला रंग बदलला. क्षणाक्षणाला त्याचा रंग कधी लाल, हिरवा, निळा, गुलाबी, आकाशी, तपकिरी रंगाने बदलला आणि त्या भिंतीवर आदळला. त्या साधारणशा लिंबूच्या माराने ती जाडजूड पाषाणी भिंत एक राठ दगडाचा प्रहार बसल्याप्रमाणे फुटली. त्या पिवळसर भिंतीच्या ठिकऱ्या उडाल्या, पण तो देखावा फक्त 10 सेकंदापुरताच दिसला, कारण पुढच्या सेकंदाला त्या फुटलेल्या भिंतीला वेड्या वाकड्या चिरा पडू लागल्या. आतल्या विटा कट कट आवाजात फुटू लागल्या. बाजूला उभे असलेली ही दोघेच हे सर्व थरार त्यांच्या उघड्या डोळ्यांनी पाहत होते. धडाड भिंतीचा बुगा झाला. एकनी एक पाषाणाचा तुकडा हवेत उडाला. विक्रालने आपला एक हात समोर धरला. त्या हातातून काळ्या मायावी शक्तीमार्फत काळसर रंगाची प्रकाशित धुळीकण बाहेर पडली. त्या धुळीकणांची एक चौकोनी कवचधारी भिंत तिथे निर्माण झाली. ते सर्व उडालेले तुकडे त्या काळसर भिंतीवर आदळून खाली पडले. समोर भिंतीला एक अंडाकार द्वार प्राप्त झाला होता. त्या पुढेच खाली पाषाणाच्या पायऱ्या होत्या, ज्या खाली खोल अंधारात घेऊन जात होत्या. त्या अंडकार मार्गात बोगद्यासारखी लाल मातीने रंगवलेली ती भिंत मशालींच्या तांबरट उजेडाने सरळ वाटेने पुढे गेलेली दिसत होती. त्या बोगद्यासारख्या दिसणाऱ्या तळघराची खालची पायवाट म्हणजे काळ्या मातीने झाकलेली होती. त्याच काळ्या मातीवर कुठे कुठे पेंढा पडला होता. तपकिरी रंगाच्या त्याच पेंढ्यावरून एक सोनेरी रंगाचा, काळ्या पट्ट्यांचा, बारीकशा डोळ्यांचा अजगर मंद गतीने वाकडं तिकडं फिरत पुढे निघाला होता. तोच त्याला कसली तरी चाहूल लागली. त्याने आपल्या शरीराच्या मोठ्या जाडजूड शेपटीपेक्षा बारीक असलेल्या डोक्याची हालचाल केली. त्याच्या काळ्या मण्यासारख्या डोळ्यांनी त्याला मशालीच्या तांबरट उजेडात 2 मानवी, एक स्त्री व एक पुरुष आकृत्या त्याच्याच दिशेने येताना दिसल्या. वाकडं तिकडं वळण घेत तो अजगर पुढे गेला व लाल मातीच्या भिंतीमध्येच असलेल्या एका मोठ्या काळ्या बिळात घुसला. तो जाताच कंतनिया, विक्राल दोघेही त्या जागेवरून चालत पुढे गेले. काही वेळ दोघेही असेच चालत होते. त्यांच्या पावलात असलेल्या चप्पल बुटांचा तो आवाज घुमत होता. थांब, विक्राल म्हणाला. कंतनिया जागेवर स्तब्ध उभी राहिली. त्या दोघांच्या पुढ्यात एक पाषाणाचं चौकोनी द्वार होतं. त्या द्वाराच्या वर एक दगडी मूर्ती होती, एक काचेची दंडगोल बाटली आणि त्या बाटलीला एका नागाच्या शेपटीने विळखा घातलेला व त्या नागाचं डोकं बाटलीच्या झाकणावर फणा काढून त्या दोघांकडे पाहत होता.
त्याचे ते दगडी डोळे एक क्षण भगव्या जर्द रंगाने हलकेच चकाकले. जिवंत आहे तर? विक्राल स्वतःशीच हसला. कंतनिया, जीनात, ती इतकंच म्हटली. विक्रालने आपला उजवा हात वाढवून तर्जनी अंगठी विशिष्ट पद्धतीने जोडून कंतनियाच्या कपाळावर ठेवला. त्या 2 बोटांभोवती एक हलकासा चंदेरी प्रकाश उमटला व त्यासरशी काहीतरी अकल्पनीय, असामान्य असा प्रकार घडला. कंतनियाच्या सर्व शरीराभोवताली लाल भगव्या रंगाचा पारदर्शक अदृश्य कवच निर्माण झालं. तुझ्या जीवाला धोका असल्याने मी तुला कवच घातलं आहे कंतनिया. या पाषाणी द्वाराला माझा स्पर्श अमान्य आहे, कारण माझ्यात अमानवी शक्ती आहेत. पण तू जिवंत आहेस, मानवी जीव, सामान्य अशक्तहीन जीव आहेस. तूच हे द्वार उघडू शकतोस. कर स्पर्श, स्पर्श दे त्याला, विक्राल म्हणाला. त्याच्या वाक्यावरती बाहुलीसारखी चालत त्या द्वारापाशी आली. आपला एक हात वाढवून कंतनियाने त्या पाषाणी द्वारावर ठेवलं. तिच्या हाताच्या तळव्यातून निळसर ठिणग्या उडाल्या व त्या पाषाणावर निळसर रंगाच्या वेड्यावाकड्या विजांची सळसळ फिरली. फुटकार सोडल्याचा आवाज झाला. तो पाषाणी द्वार एका बाजूने भिंतीत खडखड विशिष्ट आवाजाने आत खेचला जाऊ लागला. पुन्हा एकदा तोच फुटकारण्याचा आवाज झाला. धूळ व माती उडवत पाषाणी द्वार उघडला. आत अंडगोल आकाराचं 20 फूट उंच आणि 30 फूट रुंद असं तळघर होतं. त्या तळघरात एक समोरासमोर भिंतीवर एक निळ्या रंगाचा हिरा चकाकत होता, तर उर्वरित तिन्ही बाजूंना सुद्धा तसेच त्याच रंगाचे हिरे चमकत होते. त्या निळसर हिऱ्यांचा निळाशार प्रकाश तिथे पडला होता. खालची माती निळ्या रंगाची दिसत होती. 20 पावलांवर एक दंडगोल आकाराचा दगड दिसत होता. त्या दगडावर एक चांदीची 1 फूट उंच काचेची बाटली ठेवलेली दिसत होती. त्या बाटलीवर झाकण नसून झाकणाच्या जागी तुळशीच्या पानांना खोचलं होतं. चांदीच्या त्या बाटलीवर सूर्य व त्यातून निघणाऱ्या किरणांची एक नक्षी काढली होती. त्या नक्षीखालीच एक नाव कोरलं होतं, शमशेरा. कंतनिया, जा, ती चांदीची बाटली घेऊन ये. विक्रालच्या ओठांवर हास्य पसरलं. बापरे, म्हणजे बायकोला बळीचा बकरा बनवले आहे, रियाना हसत म्हटली. त्यावर सर्व मुलीही हसली. नटू मात्र गंभीर चेहऱ्याने ह्या सर्वांना पाहत होता. कंतनियाचं सँडल घातलेलं पाऊल त्या दारातून आत पडलं. खाली असलेल्या पाषाणाच्या फरशीवर त्या बुटांचा टॉक आवाज पूर्णतः गुप्त तळघरात घुमला होता. 20 पावलं चालून कंतनिया हिऱ्यांच्या निळसर प्रकाशात चालत त्या चांदीच्या बाटलीजवळ आली. तिच्या चेहऱ्यावर निळसर प्रकाश पसरला होता. त्या प्रकाशात तिचे ते टपोरे डोळे, ज्यात भयमय भाव दिसत होते. चेहऱ्यावरची चामडी जराशी ओढली, ताणल्यासारखी वाटत होती. आपल्या 5 बोटांचा हात वाढवून तिने बाटलीच्या दिशेने न्यायला सुरुवात केली. तिच्या नखांवर गुलाबी रंगाचं नेलपेंट लावले होते. नख जराशी टोकदार होती. तिच्या हातात तिने त्या बाटलीचं झाकण धरलं. झाकणावर असलेल्या त्या तुळशीच्या पानांचा स्पर्श तिच्या शरीराला होताच तिच्या डोक्यात एक कळ उठली. तिच्या टपोऱ्या डोळ्यांच्यात लालसर लेझरसारखा प्रकाश चमकताना दिसत होता. तिच्या देहातल्या एकनी-एक नसेवर, चेतातंतूवर, हातापायांवर, सर्व देहावरच त्या बाहुलीवर कसल्या तरी अतृप्त वाईट शक्तीच्या लहरी होत्या, ज्यांच्या स्पर्शाने कंतनियावर संमोही शक्तीचा अंमल चढला होता. तिच्या मेंदूवरचं नियंत्रण मिळवलं गेलं होतं. त्या शक्तीची उच्चांक मर्यादा इटाकी असीम होती की विक्रालचं कवचही फुसकं पडलं होतं. कंतनियाच्या डोक्यात ठणकू लागलं. डोक्यातल्या डोक्यात जणू कोणी ढोल बदडवल्यासारखा आवाज ऐकू येत होता. शरीरातल्या एकनी-एक अवयवातलं त्राण गळून पडलं होतं. ऊर्जा निघून गेली होती. शरीरावरचं नियंत्रण हातून हरवलं होतं. तिथे अवतीभवती हवेत गारवा होता. कुंद जरासा सडका वास घुमत होता. भिंतींच्यात काहीतरी निळसर चमकत होतं, ज्याचा निळसर उजेड अवतीभवती पडला होता.
खाली पाषाणाची गार फरशी होती आणि समोरच एका दंडगोल दगडावर एक चांदीची गोल 1 फूट मोठी बाटली, त्या बाटलीवर झाकण्याऐवजी तुळशीची पान घासून ठेवली होती. चांदीच्या बाटलीवर गोल सूर्यकिरण, कपाळावरची हिरवी वेडी वाकडी नस उमटून आली होती. मेंदूवरचा तो संमोहित करणारा विषारी अंमल, त्याची ती खून होती. कंतनिया, ती बाटली घेऊन इकडे ये. मागून विक्रालचा आवाज आला. त्या आवाजाने कंतनिया केवढी दचकली. दचकून तिने मागे वळून पाहिले तर तो विक्राल दिसला. त्या अमानवीय शक्तींच्या संमोहनामार्फत कंतनियाला एक खोटी भावना जाणवू लागली. विक्रालला कळायला जास्त अवधी लागला नाही. त्याचे डोळे विस्फारले. त्याला कळून चुकलं की कवच तुटलं आहे व कंतनिया वाईट शक्तीतर्फे संमोहित झाली आहे. कंतनिया, ती बाटली इकडे आण, प्रोफेसर विक्राल म्हणाले. ती बाटली माझ्या हाती सुपूर्द कर. कंतनिया जवळ ये, तू संमोहित झाली आहेस. कंतनियाचे डोळे लाल रंगाने चमकले. तिच्या डोळ्यात पाहता जणू बुबळांजागी गरम तप्त विस्तवासल्यासारखं भासत होतं. त्या डोळ्यात पाहत असताना प्रोफेसर विक्रालच्या शरीरावर एका पाठोपाठ शहारा येत होता. काळजात भीतीने गर्दी जमा होत होती. पोटात गोळा येत होता. छाती जड जात होती. नाही, मी नाही देणार, तुला ही बाटली देणार नाही. कंतनियाचे डोळे रंगाने चकाकले. कंतनिया, हे तू नाही, तो सैतान बोलत आहे, ज्याने तुझ्यावर संमोहन मिळवलं आहे. तू सैताना विश्वासाच्या लायकीचा नाहीस. ह्या बाटली जी आहे, ज्याने ह्या पवित्र जगात काहीतरी मंगळ कार्य होणार आहे, म्हणूनच तुला ही बाटली आम्हाला मिळू द्यायची नाही, नाही का? विक्राल एका दमात म्हणाले. कंतनिया त्याच्याकडे फक्त डोळे विस्फारून रागात पाहत होती. मी ही बाटली तुला देणार नाही. त्यापेक्षा मी ही बाटली इथे फोडूनच टाकतो, कंतनिया रागीट स्वरात म्हटली. तिचा बाटली धरलेला हात हवेत गेला. नाही सैताना, माझी कंतनिया, जर तू ती बाटली फोडलीस तर मी मरेल. प्लीज असं करू नको. विक्राल काळजीपोटी म्हणाला. मारणाऱ्याला मी घाबरत नाही, आणि जर तुझ्या पत्नीच्या मरणाने माझं काम होत असेल तर नक्कीच मारील, कंतनिया घोगऱ्या आवाजात म्हणाली. लाल नजरेने तिने कटाक्ष विक्रालवर टाकला. मग वर नेलेल्या हातात असलेल्या बाटलीवर एक कटाक्ष टाकून तिने ती बाटली खाली जमिनीवर फोडण्यासाठी तोच हात वेगाने खाली आणला. विक्राल मोठ्याने ओरडला. खळखळ बाटली फुटल्याचा आवाज झाला. ती चांदीची बाटली जमिनीवर असंख्य काचेचे तुकडे उडवत फुटली. बाटली फुटताच कंतनियाच्या पोटामध्ये एक तीव्र कळ उमटली. तिच्या तोंडून वेदनासहितच लाल रंगाचं रक्त बाहेर आलं. पोटात आतड्या जणू चक्रीसारख्या गोल भिंगल्यासारख्या वाटल्या व तिच्या पोटामधोमध फट आवाज होत स्फोट झाला व पुढच्याच क्षणाला तिचं निपचित देह खाली जमिनीवर पडलं. वातावरणातला वेळ मंदावला. त्या गुहेत भिंतीवर असलेल्या निळ्या मण्यांचा प्रकाश कमी जास्त होऊ लागला. अंधारातून फिसकारल्याचा आवाज तीव्र पटीने वाढला होता की त्याच अंधारात 2 भगवे जर्द रंगाचे रागीट डोळे चमकले. विक्रालने एक क्षण कंतनियाच्या निर्जीव देहाकडे, मग फुटलेल्या बाटलीवर एक कटाक्ष टाकला. बाटलीतून काळसर डांबरासारखं पातळ काहीतरी बाहेर आलं होतं. तो फिसकारल्याचा आवाज आता तीव्र झाला होता. विक्रालने शेवटी न राहून दरवाजातून आत पाऊल टाकलं. हेच हवं होतं ना तुला? विक्राल कुत्सित हसला. त्याने अंधारात एक नजर फिरवली. त्या काळ्या पडद्या पल्ल्यात काहीतरी वेडेवाकडे वळण घेत सरपटत होतं. एक लांब लचक, वेडीवाकडी काळसर खवले असलेली शेपटी. हिम्मत असेल तर ये समोर. विक्रालचा स्वर रागीट होत. त्या अंधारातून विक्रालच्या चारही बाजूंनी आवाज येत होता. जणू ते जीवजंतू काही भयानक होतं. ते त्या विक्रालच्या अवतीभोवती गोल फेऱ्या मारत होतं. विक्राल एका जागेवरच उभा होता. त्याचे लांब लचक कान मात्र आवाजाचा कानोसा घेत होते. सावधानतेचा पवित्रा त्याने घेतला होता. समोरून वार करणारा प्रतिस्पर्धी नक्कीच बलवान असावा, नाही का? अंधारात प्रथम
2 भगवे चेंडू एवढे डोळे चमकले. त्यात एक विजेसारखी काळी चीर होती. अंधाराचा पडदा फाडून एक फणाधारी 3.5 फूट नागाचं डोकं वेगाने बाहेर आलं. त्याचे ते शुभ्र टोचकुले दात, काळसर 2 भागात विभागलेली जीभ, जबडा विचकून ते डोकं बाहेर आलं. मग ती जाडजूड 4 फूट लांबीची शेपटी, जिला काळसर चंदेरी खवळ होती. त्या डोक्याने विक्रालच्या पाठीवर वार करून एक धडक दिली. विक्राल थेट 4 फूट हवेत उडून पुढच्या भिंतीवर आदळला. तू चांडाळा, माझ्या तावडीतून जिवंत परत जाणार नाहीस. त्या अनार्घ्य सर्पाच्या मुखाची हालचाल झाली व खर्जातला दुमदुमणारा आवाज झाला. तूच ना तो अनार्घ्य पिशाच. तुझं विष वापरून आम्ही मानवांनी न जाणे कित्येक लोकांचे प्राण वाचवले असते, पण तू कंतनियाला ती बाटली फोडायला लावली. विक्राल जमिनीवरून उठला. त्याचं तोंड फुटलं होतं. त्या फुटल्या तोंडातून काळसर रक्त बाहेर येत होतं. तेच त्याने एका बोटाने टिपून तोंडात टाकून चाकलं. अनार्घ्या, तू मारणार मला? विक्राल हसला. होय, मीच. भटुरड्या, ये मग, ये. विक्रालने आव्हान दिलं. अनार्घ्या सर्पाची जाडजूड शेपटी वेगाने हवेत वाकडी तिकडी फिरली व तिचा एक जोरदार फटका विक्रालच्या पोटावर बसला. पुन्हा एकदा विक्राल भिंतीवर आदळला. ह्या वेळेस सुद्धा त्याच्या जबड्यातून काळसर रक्त बाहेर आलं. अरे यार नटू, ह्या प्रोफेसरकडे तर जादुई शक्ती आहे असं म्हणत होतास. मग हा प्रोफेसर विक्राल मार का खात आहे? भगवंतने विचारले. अरे पुढे तर ऐक. नटू काका जरा खेकसलाच व डोळे वटारून गूढ आवाजात म्हणाला. बस. प्रोफेसर विक्राल गरजला. त्याचे डोळे विस्तवासारखे तप्त झाले. त्यातून वाफ बाहेर येऊ लागली. त्याच्या क्रोधाची सीमा ओलांडली गेली. विक्रालने तोंडातून काहीबाई मंत्र उच्चारायला सुरुवात केली व पुढच्याच क्षणाला विक्रालचे हात फुगू लागले. हाताचे स्नायू हवा भरल्यासारखे फुगले. पोट सदरा टर आवाज करत फाटला. पायांचे स्नायू सुद्धा काळी पॅन्ट फाडत फुगून बाहेर आले. हातापायांवर 1 इंचा एवढे काळे केस उगवले. छाती फुगीर. पाठीच्या कण्यांवरून 2 मोठाले पंख बाहेर आले. काळ्या कुट्टा हातापायांना धारधार पौलादी नख उगवली. वटवागुळाचं डोकं, जबड्यास 60 टोचकुले दात उगवले. अनार्घ्या, हार स्वीकार, तुच्छ सर्पा, अन्यथा प्राणास मुकशील. पिशाच्य राजरूपात प्रगटलेला विक्राल गरजला. हार मानणं माझ्या स्वभावात नाही. असंभव आहे ते पिशाच्या, असंभव. ये लढ माझ्याशी. अनार्घ्याने विक्रालला चॅलेंज दिलं. एकतर्फी अनार्घ्या सर्प उभा होता, ज्याला मानवप्रती तिरस्कार होता, तर दुसरीकडे तो सत्याच्या बाजूने होता. तर अंधाराच्या बाजूने विक्राल पिशाच्य राज उभा होता. दोन्हीही शक्ती बराबरीच्या होत्या का ते मला माहिती, परंतु युद्ध कोण जिंकेल त्यावरूनच ते कळणार होतं. आज या भूतळावर पुन्हा एकदा सत्याचा असत्याशी लढा सुरू झाला होता. सामान्य मानवाच्या नजरेआड हे युद्ध सुरू झालं होतं. फडफड पंखांचा आवाज झाला. पिशाच्य राज विक्रालने आपलं वटवागुळ रूपासहित हवेत एक झेप घेतली, तर अनार्घ्य सर्पाने वाकडी तिकडी शेपूट हलवत आपलं डोकं विक्रालला डसण्यासाठी पुढे आणलं. तोच विक्रालने आपल्या पौलादी नख उगवलेल्या पंजात त्याचं डोकं पकडलं. त्या अवस्थेतच अनार्घ्याने आपला जबडा वासला होता. त्याच्या तोंडातले टोकदार विषारी दात दिसत होते. काळी 2 भागात विभागलेली जीभ बाहेर आली होती. हार स्वीकार सर्प्या, अन्यथा इथेच तुझा जबडा विचकतो. विक्रालने अनार्घ्य सर्पाचं तोंड दोन्ही हातात फाडायला सुरुवात केली. तो जबडा रबरासारखा ताणू लागला. अनार्घ्य सर्पाच्या जबड्याची कातडी फाटू लागली. त्यातून लालसर रक्त खाली पडू लागलं. क्षमा माग माझी. या भगवंताच्या, या प्रकाशाची क्षमा माग तुच्छ सर्पा. आमची माफी माग. तुला हे जीवन भीक म्हणून देईल मी. बोल. विक्राल एक क्षण थांबला. त्याने त्या सर्पाच्या भगव्या जर्द डोळ्यात पाहिलं. तुझ्यासारख्या कपटी चांडाळाकडून मृत्यूची भीक मागणं माझ्यासारख्या राक्षसाच्या निस्सीम भक्ताच्या रक्तात नाही. विक्राल हसू लागला.
व अचानक थांबून म्हणाला, कोण? तो नागडा बायल्या लुसिफर का? त्याचा निसीम भक्त आहेस तू? मग इथे मरणाच्या दारात उभ्या तुला वाचवायला का येत नाहीये तो पातळावर बसून फक्त मजा पाहत असेल, कारण तो अहंकारी आहे. नाही. अनार्घ्याचा क्रोध अनावर झाला. आपल्या देवाविषयी हा विक्राल काहीही बोलत आहे हे त्याला पटलं नाही. होय तुच्छ सर्पा, हेच सत्य आहे की तुझा तो लुसिफर अहंकारी आहे. नाहीतर तू इतकं वर्ष ह्या बाटलीचं रक्षण करत आहेस आणि आज तू मृत्यूच्या दारात उभा असून सुद्धा तो तुला वाचवायला येऊ शकत नाही. किती रे हा अहंकारपणा. आपल्या निस्सीम भक्तासाठी त्याला पाताळ सुद्धा सोडवत नाही का? विक्राल अनार्घ्याला आपल्या बोलण्यात फसवत होता. अनार्घ्या सर्पाला सुद्धा एक क्षण त्याचं बोलणं पडलं की काय तो एकदम शांत झाला. तसा विक्रालने त्याचा जबडा आपल्या हातातून मुक्त केला. अनार्घ्या, हेच सत्य आहे की तुझा तो देव अहंकारी, लोभी आहे. हा प्रकाशाचा धनी आपल्या भक्ताला कधीच संकटात एकटं सोडत नाही. तो कायमच त्याची सावली बनून सोबत राहतो. म्हणूनच अनार्घ्य माझ्या सोबत ये. माझा स्वीकार कर. स्वीकार मला. माझ्या प्रकाशित सेनेत सामील हो. माझ्या युद्ध रक्तात सामील हो. अनार्घ्य सर्पाने एक क्षण खाली जमिनीकडे पाहिलं. त्याचं भलं मोठं फणाधारी डोकं खाली झुकलं होतं. शेपटी मागे अंधारात होती. तीच शेपटी सरकन बाहेर आली व पुन्हा एकदा विक्राल पिशाच्य राज्याच्या छाताडावर बसली. त्या वाराने तो वटराज थेट 6 फूट हवेत उडाला. परंतु पाठीला असलेले पंख हवेत उघडले गेले. झप झप फिरत त्या पंखांनी हवेत त्याचा तोल सांभाळला. अन्यथा तो पुन्हा भिंतीवर आदळला असता. अनार्घ्य हसला. तुला काय वाटलं? तुझे बोल मला पटतील. मी तुझ्या सामील होईल. विक्रालच्या चेहऱ्यावर संताप उफाळून आला होता. त्याचे 2 डोळे विस्त उजळवत होते. घशातून गुरगुरल्याचा आवाज बाहेर येत होता. मृत्यूभव अनार्घ्या, अंतभव. वटराजने हवेतच एक चित्कार केला. ते पंख वेगाने फडफडले. संपूर्णतः देह अनार्घ्याच्या दिशेने वेगाने झेपावलं. 2 अमानवीय शक्तींची झुंज सुरू होती. सत्याच्या बाजूने विक्राल उभा होता, तर ह्या काळोखी असत्याच्या बाजूने तो सर्प. विक्रालचा हेतू मानवजातीची मृत्यूपासून सुटका होती, परंतु सुटकेचा मार्ग खडतर होता. त्या सुटकेच्या मार्गावर एक अडथळा, एक काटा होता, तो म्हणजे अनार्घ्य सर्प. दोघांचं युद्ध सुरू झालं होतं. वेगाने वार होत होते. प्रकांड शक्तिशाली वेदनादायक वार शरीरावर झेलत दोन्ही योद्धे आपापलं कर्तव्य बजावत होते. वार झेलूनी जो तो पुन्हा जोमाने नव्या ताकदीने उभा राहत होता. कोणीही हार मानण्यास तयार नव्हतं. विक्राल, चूक केलीस तू. मला मुक्त करून चूक केलीस तू. अनार्घ्य सर्पाने आपली शेपटी हवेत वाकडी तिकडे हलवली. तिचा रोख पिशाच्य विक्रालच्या दिशेने होता. ती भली मोठी 8 फूट लांब 4 फूट जाड खवळ्याधारी शेपटी वेगानं विक्रालपाशी आली व त्याच्या छाताडावर पुन्हा वार झाला. त्या शक्तिशाली धडकेने तो पिशाच्यराज वेगाने हवेत उडून मागच्या भिंतीवर आदळला. ह्या वेळेसचा वार बेभान शक्तिशाली होता. पिशाच्य रूपात विक्रालचं कंबरड मोडलं. वेदनेने तो विवळू लागला. पिशाच्यराज, काय झालं रे? कंबर मोडली की काय? विक्रालचा अहंकार दुखावला. एका साधारण सर्पाजवळून त्याची हार झाली होती. तो हारला होता. त्याचे डोळे विस्तवासारखे आग फेकत चकाकत होते. दातांवर सुळे घासत होते. तोच त्याच्या नजरेस काहीतरी दिसलं. जमिनीवर फुटून पडलेली ती बाटली आणि बाटलीतून डांबासारखं बाहेर आलेलं ते द्रव कंतनियाच्या देहात घुसत तिच्या मानवी देहाला एक आकार प्राप्त करून देत होतं. त्याला पुनर्रचना मिळत घनाकार प्राप्त होत होतं. हा विकास होता. त्या बाटलीतल्या अमरत्व शक्तीने कंतनियाचा नवा जन्म होत होता. शेकडो वर्षानंतर तो पुन्हा एकदा जागा होत होता. काळ्या डांबरातून 1 इंचा एवढे लांब गांडुळासारखे वाकडे तिकडे फिरणारे काळे चिपचिपीत आकार हळूहळू मोठे होत होते. काळ्या डांबरातून लाल निळ्या हिरवट वाफा बाहेर येत होत्या. सर्व कंतनियाच्या
नाक कान तोंडात आत जात होत्या. कंतनियाचं देह आकार घेऊ लागलं होतं. प्रथम तिच्या देहात एक शेपटी तयार झाली. मग सर्व शरीरावर एक पातळसर धुरासारखं वलय पसरलं. सर्व शरीरावर काळी सावली तयार झाली. जिला ना डोकं होतं ना आकार उकार. फक्त एक काळ्या रंगाची वाफ तिथे तरंगत होती. त्या वाफेत 2 पिवळे जर्द डोळे चकाकत होते. त्या पिवळे जर्द डोळ्यात चांदीसारखे टिपके होते. धडाडधम काळभोर आकाश फाटलं. त्यातून भेदरलेली रस्ता विसरलेली वीज वाकडी तिकडी चमकत पलायन करू लागली. जणू पुढचा धोका तिने पाहिला होता. प्रोफेसर विक्राल पुन्हा एकदा आपल्या मानवी रूपात आला होता. काय रे भटुरड्या, आलास का आपल्या खऱ्या रूपात? अनारग्याचा खर्जातला आवाज घुमला. त्यावर विक्रालच्या ओठांवर कुत्सित हास्य पसरलं. त्याचे बारीकसे चिनी गोटी एवढे डोळे त्या सर्पाच्या मागे पाहत होते. हवेत एक 1.5 फूट उंच काळसर धुरासारखी आकृती हवेत तरंगताना दिसत होती. तिच्या पायाजागी एक जाडजूड वळवळती शेपटी होती. शेपटीवरचं सर्व देह काळसर धूरमय होतं. डोक्याच्या जागी एक त्रिकोणी टोपी धुरामार्फत तयार झाली होती आणि त्याच टोपीमधून 2 पिवळे जर्द चांदीचे ठिपके असलेले वकवकणारे डोळे चकाकत होते. त्या चांदीच्या ठिपक्यांमधून पुढे उभा पाठमोरा अनार्घ्य सर्प दिसत होता. तर भिंतीला टेकून खाली बसलेला मानव रूपातला पिशाचराज विक्राल. काय हसतोस रे? अच्छा, स्वतःचा मृत्यू जवळ आला हे पाहून हसतोस काय? अनार्घ्याची काळसर गुलाबी जीभ बाहेर आली. अनार्घ्या सर्पाच्या मागून हवेत आधांतरी तरंगणाऱ्या सावलीच्या उर्फ कंतनियाच्या तोंडून आवाज निघाला. तोंड तरी कसलं, नुसतं लालसर चकाकता रंग होता. तोंड उघडताच आतून काळसर वाफ बाहेर आली. तो आवाज ऐकून अनार्घ्य सर्पाचे डोळे विस्फारले. त्याच्या भगव्या जर्द डोळ्यातला क्रोधित प्रकाश कमी झाला. त्याने वळून मागे पाहिलं. शेपटीतली हाडे अलगद मागे फिरली. तसं त्याला त्याचं ते दर्शन घडलं, मृत्यूचं दर्शन. अवतीभोवती भिंतीवर काळी काजळी चढू लागली. ती काजळी कसली होती? नांगे असलेले विंचू, घोण, गोम, लाल मुंग्या शेकडोने भिंतीवर चढत होत्या. भिंतीवर असलेले निळसर प्रकाश फेकणाऱ्या मण्यांचा प्रकाश त्या विंचू, आळ्या, गोम, लाल मुंग्यांनी अडवून धरला. पेटलेले निळसर मणी जसे काळ्या खोल अंधाराच्या गर्तेत बुडाले, तसा तिथे मृत्यूधारी अंधार पसरला. मसान जागरण शांतता पसरली. एक हाडमांस गोठवणारा गारवा वाहू लागला. त्या अंधारात फक्त डोळ्यांच्या चमकणाऱ्या बुबळांची जोड दिसू लागली. पिवळे जर्द बुबळ, त्यात 2 चांदीचे ठिपके, विक्रालचे लालसर विस्तवदारी डोळे, तर अनार्घ्याचे भगवे जर्द डोळे. तोच तो किन्नरी खर्जातला खरखरता आवाज. तू वाचलीस होय ग हरामखोर? अनार्घ्या हिम्मत गोळा करत म्हटला. हो, वाचले मी, विधिलिखित वाचले. घशात हसणारा गुंजता आवाज. पण मी तुला इथून बाहेर जाऊ देणार नाही. इकडे कंतनियाच्या काळ्या वाफधारी देहाच्या हातांच्या जागी अंधारात 2 खेकड्याच्या फांगड्यासारखे 2 लालसर हात चमकले व त्या हातांना तिने फक्त वर हवेत धरलं. तसं ते खेकड्यासारखे हात वेगाने एका गोळ्याप्रमाणे अनार्घ्याच्या दिशेने गेले. ह्या हातांचं नाव होतं नक्षांत. ह्या क्रूर शस्त्राची खासियत म्हणजे ह्या हातांच्या फांगड्यांना अगदी सुळ्यासारखी धार होती. ह्या फांगड्यांच्यात फसणारा जीव मृत झाल्याशिवाय सुटत नसायचा. ह्या नक्षात विद्येस हासिल करण्यासाठी 4.5 वर्षाची अघोरी तपस्या करावी लागते. उकळत्या ज्वालामुखीच्या 4-4.5 वर्ष बसून ती तपस्या करावी लागते. तेव्हा कुठेही नक्षांत शक्तिविद्या हासिल अकस्मात होते. नक्षात फांगड्यांचा वेग अमानवीय होता. इतका की अनार्घ्याच्या गळ्याला ते केव्हा स्पर्शून वेगाने पुढे निघून गेले ते त्याला कळलं सुद्धा नाही. अनार्घ्य सर्पाच्या मुखातून हलकासा उसासा निघाला. पुढच्याच क्षणाला त्याचं सर्व शरीर अगदी निश्चित होऊन खाली कोसळलं. खाली पडताच त्याच्या गळ्यातून लालसर रक्ताची धार वाहू लागली, जी थांबायचं नाव घेत नव्हती.
तपकिरी जमिनीवर लालसर रक्ताचा सडा जमा होत होता. त्या थुंकीमार्फत त्याचं तोंड ॲसिड टाकल्याप्रमाणे हळूहळू वितळू लागलं. कातडी फाटली, मांस जळालं, डोळे फुटले, मग हाडांना आग लागली आणि अशा तऱ्हेने तो अनार्घ्य सर्प मरगवास आला ससुरा. नटूलाल तोंडात पान चेपत म्हटला, वाव, इंटरेस्टिंग होती स्टोरी. देवीना मित्रांकडे पाहत म्हटली, हो ना, छान होती, पण पुढे? विक्राल कंतनियाचं काय झालं? राजने उत्सुक स्वरात विचारलं. बाकीचे सर्वजणही उत्सुक नजरेने शांतपणे नटूलालकडे पाहत होते. तसा नटूलाल म्हटले, फिर का बवा, वो ससुरा इकराल और वो उसकी बीवी कंतनिया दोघं भूत पकडायला लागली आणि मानवजातीची अमानवीय शक्तींपासून रक्षा करू लागले. पुढची स्टोरी पण आहे माझ्याकडे. नटूलाल म्हणाला, अरे सांग ना मग, पहिली स्टोरी का पैसा दो. नटूलाल हळू आवाजात चोरट्या नजरेने म्हणाला. राजने 300 काढून नटूला दिले. नटूने ते पैसे घेऊन खिशात टाकले. सर्वजण पुढची स्टोरी ऐकण्यासाठी डोळे मोठे करून आवासून त्याच्याकडे पाहत होते. तोच तो म्हटला, अभी हमार डोकं चालत नाहीये बा, अगले इतवार को आना. नटू पान खाऊन लाल झालेले दात दाखवत खदाखदा हसला. मुलांनी मात्र थंडगार नजरेने त्याच्याकडे पाहत तोंडातल्या तोंडात त्याला शिव्या घातल्या व निघून गेले. मागे नटू येड्यागत हसत होता.